नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत उल्टचा वापर. उल्टचा वापर म्हणजेच उल्टचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे वाक्यामध्ये, ते आपण आज बघणार आहोत. तर पद जे आहे ते आपलं डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना फक्त भविष्यकाळातील घटनेचा उल्लेख असेल तर शॉल विल ऐवजी वुल्ड वापरतात. म्हणजे इथे काय बोललेत ते आपल्याला की डायरेक्ट जे आपल्याला जर इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर भविष्यकाळातील घटनेचा उल्लेख त्याच्यामध्ये असेल तरच आपल्याला शॉल किंवा विल ऐवजी आपल्याला वुल्ड वापरायचं आहे. तर ते कसं वापरायचं तर ते आपण एक्झाम्पलनुसार बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही सेड आय विल नॉट हेल्प यू. तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला त्या वाक्याचं की ही सेड दॅट ही वुड नॉट हेल्प मी किंवा हिम. आता हे कोणचं आपलं वाक्य होतं? आपलं हे होतं भविष्यकाळातील घटनेचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे, इथे विल वापरलं. तर आपल्याला आता काय करायचं, ते विल ऐवजी आपल्याला वुल्ड वापरायचं आहे. म्हणून आपण वाक्यामध्ये जे विल होतं त्याच्याऐवजी आपण वुल्ड वापरलं, म्हणजेच वाक्य आपलं तयार झालेलं आहे. ही सेड दॅट ही वुड नॉट हेल्प. म्हणजे आपण डायरेक्टचेही इनडायरेक्ट स्पीच केलं आहे. तर हे जे फर्स्ट वाक्य आहे ते डायरेक्ट, आता सेकंड आपण हे केलं त्याचं इनडायरेक्ट. तर दुसरं वाक्य बघूया. ही सेड आय शॉल गो टू पुणे. आता याचं आपण बघणार आहे इनडायरेक्टमध्ये. ही सेड दॅट ही वुड गो टू पुणे. तर काय इथे पण आपण शॉलचं उलट केलेलं आहे, जसेच की ही सेड दॅट ही वुड गो टू पुणे. यानुसार डायरेक्टचं जर वाक्य असेल तर इनडायरेक्ट आपल्याला स्पीच करताना भविष्यकाळाचा त्याच्यात घटनेचा जर उल्लेख असेल तर आपल्याला शॉल विलच्या ऐवजी काय वापरायचं आहे तर वुड वापरायचं आहे. यानुसार एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता दुसरं बघूया. नम्र विनंतीसाठी वुल्डने प्रश्न विचारतात. जर आपल्याला एखाद्याला विनंती करायची आहे कोणत्याही गोष्टीसाठी की ठीक आहे बाबा हे आपलं काम तू कर, असं त्याच्यासाठी विनंती आपल्याला करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे, वुल्ड वापरायचं आहे. तर ते कसं वाक्यामध्ये बघूया. वुल्ड यू प्लीज गिव मी युअर बुक. आता आपल्याला समोरच्या व्यक्तीचं बुक हवं आहे, तर आपण ते कशामध्ये आपण त्याला विनंती करायची आहे, तर काय वापरून, वुल्ड वापरून. म्हणजे वुल्डनं प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. वुल्ड यू प्लीज गिव मी युअर बुक. यानुसार आपल्याला वुल्डने प्रश्न विचारायचा आहे. आता थर्ड बघूया. अशक्य इच्छा व्यक्त करण्यासाठी वुल्ड वापरतात. अशक्य इच्छा म्हणजे जी शक्य नाही आहे ती इच्छा आपल्याला जर व्यक्त करायची असेल तर आपल्याला तेव्हा पण वुल्ड वापरायचं आहे. तर ते कसं वाक्यामध्ये बघूया. वुड दॅट आय वेअर अ बर्ड. इथे काय बोलले की वुड दॅट आय वेअर अ बर्ड, म्हणजे बर्ड बनवू शकतो का आय वेअर अ बर्ड, तर नाही. तर ही काय अशक्य इच्छा आहे. बर्ड मीन्स पक्षी. तर ही काय आपली अशक्य गोष्ट आहे, पण आपल्याला ही बोलायची आहे किंवा व्यक्त करायची आहे, तर त्याच्यासाठी आपण काय वापरलं आहे, वुल्ड. वुल्ड दॅट आय वेअर अ बर्ड. यानुसार आता त्याचं सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड जे दुसरं एक्झाम्पल आहे ते, वुल्ड दॅट आय वेअर रिच, की मी श्रीमंत आहे का, म्हणजे ही अशक्य गोष्ट आहे तर आपल्याला ती व्यक्त करायची आहे. तर कशी आपण वुल्ड लावलं सुरुवातीला, वुल्ड दॅट आय वेअर रिच. यानुसार आता चौथं बघूया. काल्पनिक निवड किंवा पसंतीसाठी वुल्ड वापरतात. काल्पनिक म्हणजे काय, आपण काल्पनिकला काय म्हणू शकतो की विचार करणे किंवा आपण एखादी गोष्ट असं सोचणे किंवा विचार करणे, तर त्याला आपण काय म्हणतो, काल्पनिक. तर ती अशी एखादी जर काल्पनिक गोष्ट असली तर त्याची निवड किंवा पसंतीसाठी आपल्याला वुल्ड वापरायचं आहे. तर कसं, तर ते बघूया एक्झाम्पलमध्ये. आय वुड प्रिफर डेट टू डिसऑनर. यानुसार आता इथे काय आहे की ती काल्पनिक गोष्ट आहे, त्याच्यासाठी आपण इथे काय वापरलं, वुल्ड यूज केलं. आता सेकंडमध्ये बघूया. आय वुड रॅदर स्ट्रेव दॅन बेक. यानुसार आपण इथे पण वुल्ड यूज केलं. आता पाचव्यामध्ये बघूया. पूर्ण न होऊ शकलेली अट दर्शवण्यासाठी. आता एखादी अट आहे किंवा एखादी गोष्ट आहे ती पूर्ण झाली नाही, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण न होऊ शकलेली अट दर्शवण्यासाठी पण आपल्याला वुल्ड वापरायचं. ते कसं ते बघूया वाक्यामध्ये. इफ यू स्टडीड हार्ड यू वुल्ड पास द एक्झाम.
तर इथे काय आहे की इफ यू स्टडी हार्ड यू वुड पास द एक्झाम. तर यानुसार जी पूर्ण होऊ शकलेली अट दर्शवण्यासाठी आपण इथे पण वुडचा उपयोग केलेला आहे. आता 6मध्ये आपण बघूया. 2 मिनिट. 6 नंबरचं जे आहे आपलं ते भूतकाळातील सवय वुल्ड प्लस V1 यूज टू प्लस V1 हा अर्थदर्शक शब्द V2ने दर्शवतात. आता भूतकाळातील सवयी आपल्या असतील तर ते काय, तर हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला भूतकाळातील सवय किंवा अर्थदर्शक शब्दाने आपल्याला दर्शवायचे आहेत. तर जो फॉर्म्युला आहे तो काय, वुल्ड प्लस V1 यूज टू प्लस V1 यानुसार आपल्याला दर्शवायचं आहे किंवा करायचे आहे. तर ते कसं बघूया. फर्स्टमध्ये ही ऑलवेज विजिटेड अ टेम्पल, यानुसार ही यूज टू विजिट अ टेम्पल. आणि थर्ड आहे आपलं ही वुड विजिट अ टेम्पल. यानुसार जी वुडचा उपयोग आहे तो आपण कसा करायचा आपण याच्यामध्ये या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेला आहे. आशा करते की सर्व व्हिडिओज तुम्हाला समजला असेल. तर असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.